आता आपल्याला ह्याला असं चाफ्याच्या कळीचा आकार द्यायचा आहे। त्यामुळे आता ही दुसरी स्टेप काय करायची, काहींच्या घरी गौरीचे आगमन होते, मग या गौराईच्या आवडत्या चंपाकळी बनवून नैवेद्य दाखवूया। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। रेसिपीला आता सुरुवात करूयात। चंपाकली करण्यासाठी इथे मी 1 वाटी असे गव्हाचे पीठ घेतले आहे। पाव वाटी यामध्ये घेणार आहोत बारीक रवा। अगदी 1 चिमूटभर होईल इतके आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे। चंपाकळीला असा छान पिवळसर कलर येण्यासाठी यामध्ये अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालूयात। हे मिश्रण आता एकत्र करून घेऊयात। असे एकत्र करून घेतल्यानंतर काय होणार आहे, कुठे कुठे असे हळदीचे स्पॉट पिठाला लागणार नाही। कडकडीत गरम असे तेलाचे मोहन यामध्ये आपल्याला घालायचे आहे। ते प्रमाण आता तुम्हाला इथे मी दाखवणार आहे। 3 चमचे असे हे तेलाचे कडकडीत मोहन पिठामध्ये आपण घालून घेऊयात। असे हे कडकडीत तेलाचे मोहन घातल्याने काय होणार आहे, पाकामध्ये जरी आपण चंपाकळी टाकल्या तरी आपल्याला मस्त अशा खुसखुशीत खायला लागणार आहेत। हे तेल आता गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच असे हे मिश्रण ढवळून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण नॉर्मल असे गरम झाले की आपण हे हातानेच असे एकत्र करून घेणार आहोत। असे हे तेलाचे मोहन या पिठाला सर्व चोळून घ्यायचे आहे। ज्या वाटीने पीठ मोजून घेतले आहे त्याच वाटीमध्ये मी हे पाण्याचे प्रमाण घेतले आहे। हे पीठ मळण्यासाठी किती पाणी लागलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। हे पाणी असं थोडं थोडं ओतून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। पण हे पीठ मळताना आपल्याला असे जरा घट्टसरच अगोदर मळून घ्यायचे आहे। अर्धा वाटीमध्येच हे पीठ मळून झाले आहे। हा पिठाचा गोळा आपल्याला 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवायचा आहे। साखरेचा पाक करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी असे साखर घ्यायची आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नेहमी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण सुद्धा देत असते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत जा। कोणतीही रेसिपी बनवताना साहित्याचे वजनी आणि वाटीचे प्रमाण हे जर आपल्याला परफेक्ट मिळालं तर आपल्याला रेसिपी बनवताना काहीच प्रॉब्लेम येत नाही। इथे तुम्ही पाहू शकता 1 वाटी साखरेसाठी मी इथे अर्धा वाटी असे पाणी घेतलं आहे। आता याचा आपण पाक तयार करणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता साखर या पाण्यामध्ये अशी विरघळायला सुरुवात झाली आहे। आपल्याला जास्ती असा घट्ट पाक करून घ्यायचा नाही आहे। पाक हा कितपर्यंत तयार करायचा आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे। हे साखरेचं पाक असं उकळायला लागलं की घालूयात यामध्ये पाव चमचा वेलची पावडर। अशी साखरेच्या पाकाला उकळी आली का इथे तुम्हाला मी दाखवते आपला हा पाक कशा पद्धतीने तयार होणार आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे। चमच्यात असे हे साखरेचा पाक घेतल्यानंतर आपल्या हाताला असा हा मधासारखा हा पाक आपल्या हाताला जाणवतो। समजायचं की हा आपला पाक तयार झाला आहे। गॅस आता बंद करून घेऊयात। जास्तही घट्ट पाक इथे आपल्याला बनवायचा नाही आहे। साखरेचा पाक तयार झाला। पाव चमचा यामध्ये घालायचे आहे लिंबूचा रस। म्हणजे काय होणार आहे, साखरेचा पाक जरी थंड झाला तरी यामध्ये साखरेचे कणकण असे जमा होणार नाही। 10 मिनिटे हे पीठ रेस्ट झाल्यानंतर आपल्याला हे असे पुन्हा एकदा मळून घ्यायचे आहे। हाताला असे थोडे तेल लावून हा गोळा आपल्याला आता परत एकदा मळायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असा हा पिठाचा गोळा तयार झाला आहे। आता चंपाकळी तयार करायला घेऊयात। ज्याप्रमाणे आपण चपाती लाटून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे कशी चपाती लाटून घ्यायची आहे। गव्हाचे थोडे सुखे पीठ घेऊन आपण याची आता एक चपाती लाटून घेऊया। जेवढी याची आपल्याला पातळ पोळी लाटता येईल तितकी आपल्याला पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे, अशी धारवाली वाटी किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला असे पुरी जशा आपण करतो त्याप्रमाणे असा हा आकार देऊन घ्यायचा आहे।
हे साईडचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। असे केल्याने काय होतं, सेम अशा चंपाकळ्या आपल्या तयार होणार आहेत। आता आपल्याला ह्याला असं चाफ्याच्या कळीचा आकार द्यायचा आहे, त्यामुळे आता ही दुसरी स्टेप काय करायची ते पहा। साईडला असं हे कट नाही करायचे, अगदी मध्यावरच असे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला असे गुंडाळून घ्यायचे आहे। असे साईडला धरूनच हे आपल्याला असे गुंडाळून घ्यायचे आहे। हा भाग आपल्याला इथून असा दाबून घ्यायचा आहे। जसं सोनचाफ्याच्या कळीचा देठ असतो त्याप्रमाणे याला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि जो समोरचा आहे ते असं थोडं टोकदार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता सोनचाफ्याची ही कळी तयार झाली आहे। आता मी तुम्हाला दुसरी आणखी एक सोनचाफ्याची कळी तयार करून दाखवते। अशा प्रकारे मी या सर्व चंपाकळ्या करून घेते। अशा प्रकारे इथे ना मी या सर्व चंपाकळी बनवून घेतल्या आहेत। कढईतलं तेल आता गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे। आता तळून घेऊयात। थोडासा पिठाचा गोळा टाकून चेक करायचे आहे हे तेल कितपत गरम झाले आहे। तेलातून असे हे पीठ वर आल्यानंतर आपल्याला समजतं की हे तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे। चला तर मग आता आपण सर्व चंपाकळ्या तळून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तेलामध्ये घातल्या लगेच आपण अजिबात याला चमचा लावायचा नाहीये। अशा या आपोआप वर येतात। इथे तुम्ही पाहू शकता अशा या चंपाकळ्या तेलावरती अशा आल्या की यांना असं पलटी करून घ्यायचं आहे। अगदी या चंपाकळ्या खूप खुसखुशीत होतात, त्यामुळे यांना असं हाताळताना हलक्या हातानेच या पलटी करून घ्यायच्या आहेत। अगदी तांबूस रंगावर येईपर्यंत या चंपाकळी आपण तळून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे। असा थोडासा या चंपाकळीचा कलर बदलला की या आपल्याला तेलातून काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे बाकीच्या सर्व मी चंपाकळ्या तळून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी या सर्व चंपाकळ्या तळून घेतल्या आहेत। साखरेचा पाक हा आता कोमट झाला आहे। लक्षात ठेवायचं आहे चंपाकळी ज्यावेळेला आपण या साखरेच्या पाकात घालणार आहोत तेव्हा हा पाक आपल्याला असा थोडा कोमटच हवा आहे। पूर्णपणे थंड पाकामध्ये या चंपाकळ्या आपल्याला घालायच्या नाहीयेत। या चंपाकळ्या आता मी या साखरेच्या पाकात घालून घेते। लक्षात ठेवायचं आहे साखरेचा जो पाक असतो तो हा बऱ्यापैकी तरी कोमट हवा आहे। एकदमही थंड पाकामध्ये या चंपाकळ्या घालायच्या नाहीयेत। पाकामध्ये या चंपाकळ्या टाकून झाल्यानंतर अशा थोड्याफार अशा या आपल्याला पाकामध्ये घोळवून घ्यायच्या आहेत। अगदी थोडा वेळच अशा या चंपाकळ्या या साखरेच्या पाकात घोळवायच्या आणि असं या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे कसा राहिलेला जो काही पाक आहे तो त्याचा निथळून जाईल। आता या बाकीच्या सर्व चंपाकळ्या मी या पाकातून घोळवून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती अशा छानच अशा या सोनचाफ्याच्या कळ्या आपल्या तयार झाल्या आहेत। काहींच्या घरी गौरीचे आगमन होते, मग या गौराईच्या आवडत्या चंपाकळी बनवून नैवेद्य दाखवूया। तसे पाहिले तर गौराईला सोनचाफा हा खूप आवडतो, तर मग अशा चंपाकळ्या तुम्ही नक्की तयार करा। जास्त वेळ या पाकामध्ये या चंपाकळ्या ठेवायच्या नाहीयेत, अगदी या पाकामध्ये घोळवायच्या आहेत आणि ही चंपाकळी अशी या पाकातून आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसह।